शहरात L&T कंपनीकडून सुरू असलेल्या पाणी पुरवठ्याच्या कामामध्ये पाईपलाईन फुटून पाणी आकाशाकडे उडाल्याची घटना सोमवारी हिंदवाडीत घडली। रस्ता उकरून पाईपलाईनचं काम करत असलेल्या L&T कंपनीच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। बॅरिकेड्स लावले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून पाणी उडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मी नगरसेवक नितीन जाधव, वार्ड क्रमांक 29। आज या ठिकाणी जे आपला हिंदवडीमध्ये जी मेन पाईपलाईन आहे, ती मेन पाईपलाईन डॅमेज झालेली होती आणि ते डॅमेज होऊन पाणी भरपूर या ठिकाणी जायला आहे। आणि मी या ठिकाणी जेव्हा आपल्याला वार्डमधील नागरिकांनी फोन केला की असं पाणी फार झालं आहे, तर त्वरित मी या ठिकाणी येऊन पाणी केली आणि L&T डिपार्टमेंट सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करून इमिजिएट या ठिकाणी बोलून घेतलेलं आहे। आणि जी मेन पाईपलाईन होती त्याचं राकेशकोपपासून जे पाणी येतं ते राकेशकोपमध्ये पण ते वॉल बंद करायला लावलेलं आहे। आणि थोड्या एक 10 ते 15 मिनटामध्ये हे पाणी थांबल्यानंतरला इमिजिएट त्या ठिकाणी त्या L&T डिपार्टमेंटचे अधिकारी येऊन आता ते रिपेरी करणार आहेत। आणि ते रिपेरी झाल्यानंतरला उद्यापासून जे रेग्युलर पाणी येतं त्याप्रमाणे रेग्युलर पाणी आपल्या हिंदवडी परिसर आणि शापूर परिसराला त्या नागरिकांना भेटणार आहे। धन्यवाद। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।